प्लॅन काय असेल त्याचा मला कळायलाच हवं. कळणार कसं? कळणार कसं? कम कम आर्यन, थिंक थिंक. सत्याला फोन करून बघतो. काहीतरी भेटायचं नाटक करतो. स्विच ऑफ. मंजूला कॉल करून बघतो. मंजू मंजू डार्लिंग. मंजूचा फोन स्विच ऑफ. हे दोघांचा फोन कसा स्विच ऑफ येतोय? दोघांचा फोन स्विच ऑफ. त्या सत्याला मी चांगला ओळखतो. मुद्दामून त्याने फोन स्विच ऑफ करून माझ्या मंजूला कुठेतरी बाहेर बाहेर फिरायला घेऊन गेला असेल. ए मंजू, तू त्याच्याबरोबर फिरायला जाऊच कशी शकते? कुठं घेऊन गेला असेल हा माझ्या मंजूला फिरायला? त्याचा शोध घ्यायला पाहिजे. कसं? सत्या, सध्या ऐक की, आपण कुणालाच काय न सांगता बाहेर आलोय. सगळे काळजीत असतील, शोधत बसतील आपल्याला. त्यात आई आणि सवीनं स्वयंपाक केला, आपण काही खाल्लं पण नाही. अन्नाची नासाडी होईल, मम्मी साहेबलाही ओरडतील. आणि तो मुलगा आपल्या मागं लागला ते सगळ्या घरात सगळ्यांनाच माहितीये. आपण त्यांच्या नजरेसमोर दिसलो नाही ना, सगळे पॅनिक होतील. ऐक, आपण परत जाऊया. ऐक ऐक, चल चल परत. वाघमारे, किती टेन्शन घेत आहे? हे बघा, घरात कोणी सुद्धा पॅनिक होणार नाही. मी जयद्याला आधीच सांगून ठेवलंय की आपण दोघं आउटिंगला जातो, त्यामुळे तो सगळं मॅनेज करेल. तुम्ही काळजी करत बसू नका. तुम्ही फक्त हा माहोल एन्जॉय करा. सत्या, बरं ऐक, घरच्यांचं ठीक आहे. पोलीस स्टेशनवरनं फोन आला तर? सत्या, कामाचा फोन येऊ शकतोय ना? वाघमारे मॅडम, त्याचं बी टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी ते बी जयद्याला सांगून ठेवलंय. तसं काय असेल ना तर ते बी कळवलतो आपल्याला. तुम्ही फक्त एन्जॉय करा हो. बर, मग कुठं चालू ते तरी सांग ना. वाघमारे, एकच प्रश्न किती वेळा विचारताय हो? एकदा सांगितलं ना तुम्हाला. आपण अशा ठिकाणी जातोय जिथं आपल्याला डिस्टर्ब करणारा कोणीच नसेल. ना फोन करू, ना मेसेज करू, ना समोर येऊन. तिथं फक्त तुम्ही असाल आणि तुमच्या सोबत असेल मी. काय रे, स्वतःला जास्त हुशार समजता? फोन बंद ठेवता? तुम्ही विसरताय मी कोण आहे ते. आर्यन द जीनियस. असं लोकेशन ट्रेस करतो तुमचं. वेट. Location not found. Come on. What the hell? How is this possible? ए, कसं होऊ शकतं? मंजू, तू माझ्या समोरच हवी. 24/7. तू कुठं जाते, काय करते, कोणाला भेटते, हे सगळ्यांचं मला अपडेट मिळायला पाहिजे. हे सत्या, तू मुद्दामून करतो ना हे?
मला टीज करण्यासाठी? ठीक आहे, मला डिवोर्सल्यावर काय होतं ना त्याची तुला अजून अक्कल आलेली नाही वाटतं. सत्या, तुझा काय तो प्लॅन असेल ना, तो सगळा उद्ध्वस्त करून टाकेन मी. उद्ध्वस्त करून टाकेन. घराबाहेर जाताना त्याने कोणाला तरी सांगितलं असेल सुरवेंच्या घरी जायला लागेल. पण कसं जाऊ, काय रिझन बनवू? टन 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 टन. Manju, you were a good inspector. But I am a better conqueror. I'm coming for you, Manju. I am coming for you. मम्मी, दिवसभर तो पारात चढलेला होता, आता एकदम चेहऱ्यावर आली आली. काय दिल्लीचा प्लॅन ठरला वाटतं? दिल्लीचा प्लॅन? मी कशाला जबाई दिली हो? हाय का आता? अहो तुम्हीच तर म्हणलं होतात ना का त्या आर्यनचे पप्पा खासदार आहेत आणि मग त्या लेकराची खातिरदारी केली की पप्पा खुश होतील त्याचे, मग तुम्हाला दिल्लीचं तिकीट बिकीट देतील. खासदार नाही तरी तर आमदार तू बनालच, आठवत आहे का? ए हुबलक सपने, दिल्लीचं तिकीट मिळवणं म्हणजे काही शेंगादाणे खाण्यात खूप सोपं आहे ती. नाही का बया? मम्मी, स्पर्धा परीक्षा वगैरे असतो ते तसलं काय असेल ना तर तुमचा तुम्ही अभ्यास करा, मला अजिबात कामाला लावायचं नाही, आधीच सांगून ठेवते. खाल्लं का नाकाला शेंडा? काय परीक्षा द्यावी लागत नाही. हे बघ सपने, ती कसं आहे, दिल्लीचं तिकीट मिळवायचं म्हणजे जाऊ दे, तुला सांगून काय फायदा आहे? ट्रेडर्स काय कुस्तर का ती? फक्त एवढं समज काय, ह्या समध्या गोष्टी लवकर होत नाहीत, त्याला लय टाइम लागतो. टाइम मोठ्या मोठ्या नेत्यांशी उठबस करावी लागती, त्यांच्या नातेवाईकांशी संबंध जोडावे लागतात. मम्मी साहेब, हॅलो. तू ह्या टायमाला म्हणजे दुपारच्या टायमाला मी तुझी वाट बघत होती ना जेवायसाठी. हा, त्याचं काय झालं ते तुम्हाला बोललो ना, ते खूप इम्पॉर्टंट काम आलं होतं मला, मग त्यातच थोडा वेळ होऊन गेला आणि थोडं कॉम्प्लिकेटेड पण होतं काम, तर ते कॉम्प्लिकेशन्समुळे ते सोडत थोडं नाकीनऊ आलंय. बरोबर